नव्हते, ते खाली बसून आंदोलन करत होते आणि त्यावेळेला मात्र पोलिसांनी त्यांना तरीही व्हॅनमध्ये टाकल्याचं आपण बघितलेलं आहे। यावर प्रतिक्रिया देण्यासाठी महादेव जानकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महादेव जानकर जी, आपण बघतोय कशा पद्धतीने आज आंदोलनासाठी मोठ्या संख्येने काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी आलेले आहेत, मात्र धरपकड त्यांची केली जाते, नेत्यांची सुद्धा धरपकड सुरू आहे। तुमची काय प्रतिक्रिया? आम्हाला स्वतः पोलीस डीआयजी मुंडे आणि घोगे साहेब स्वतः होते तिथं आणि त्यांनी आम्ही सांगितलं तुम्हाला अरेस्ट करतोय आणि त्यांनी पोलीस बळाचा वापर करून स्वतः मला 4 पोलिसांनी 2 पाय 2 हात धरून असं वरबडत नेलं आणि त्यांनी या राज्याची राजकारणाची प्रवृत्ती त्यांनी दाखवली। आम्ही शांततेने मार्गाने चाललो होतो, परंतु त्यांनी आम्हाला शिवालयाच्या बाहेरच पकडण्याचा प्रयत्न केला। आमचं म्हणलं होतं की तुम्हाला आम्हाला अरेस्ट करायचं ते गिरगाव चौपाटीला करा, पण त्याने ऐकलं नाही आणि धमकी द्यायला सुरुवात केली। तर तमाम हे राज्याचे मुख्यमंत्र्यांचा मी ह्या माध्यमातून निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला त्यांनी जे हुकूम केलेला आहे की शेतकऱ्याला न्याय कोकणातल्या आंबा आणि काजूला मिळायला पाहिजे होता, यासाठी आम्ही फिरत असताना देखील आम्हाला त्यांनी साथ दिली नाही। त्यामुळे प्रशासन आणि राज्य सरकार संगनमतानं आम्ही असं हर्षवर्धन सपकाळ आहेत, राजू शेट्टी आहेत, स्वतः डॉक्टर पवार आहेत आणि आम्ही सर्व मंडळींना त्यांनी गाडीत व्हॅनमध्ये घेऊन आता स्वतः ते चाललेले आहेत आझाद मैदान पोलीस स्टेशनला। म्हणजे याचाच अर्थ पोलीस म्हणतायत की आझाद मैदानामध्ये आंदोलन करा, दुसरीकडे करू नका। सध्या तुम्ही कुठे आहात? आता आम्ही शिवालयातून आता आझाद मैदानाच्या जवळ पोहोचतोय पोलीस स्टेशनला। गाडीत व्हॅनमध्येच आहे आता सध्या पोलीसच्या व्हॅनमध्येच आहे, पॉनिकच्या व्हॅन। अच्छा जानकर, पण तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला अक्षरशः 4 पोलिसांनी उचलून व्हॅनमध्ये टाकलेलं होतं। तुमची अवस्था सध्याची कंडिशन नेमकी कशी आहे? आणि दुसरं म्हणजे काय झालं की आमच्यातल्या खिशात काय काय होतं ते पडलेलं माहित नाही। चष्मा एका बाजूला, मोबाईल एका बाजूला, परत ना पाकिट खिशातलं पडलं आणि त्यांनी एकदम म्हणजे पायाला बी लागलंय, हाताला लागलंय, म्हणजे असं त्यांनी हे करण्यात आलं आणि सहज त्यांना लोकशाही मार्गाने बोलत होतो, पण त्यांना काय वर्ण आदेश आहे काय माहित नाही। त्यांनी पाक हे करण्याची भूमिका घेतली, एकदम उराढोराला मारतात तशा प्रकारचं वरवा ओरडी टाकलाढकली करण्याचं काम प्रशासनाने केलं। मग पोलीस तुम्हाला काय सांगत होते? पोलीस सांगत होते की आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही ह्याला आझाद मैदानाला तुम्ही अरेस्ट करा, इथं करू नका। पण ते म्हणले आम्ही तुम्हाला ताब्यात घेतलेलं आहे, तुम्हाला काय कोर्टात जायचं आहे तर जावा, आमच्या विरोधात काय डिसिजन करायचं करा, आम्ही तुम्हाला अरेस्ट करणार आहे। आता आता अरेस्ट करणार असं म्हणाले का ताब्यात घेतोय म्हणाले? ताब्यातच घेतलं, गाडीत आहे आता, व्हॅनमध्ये आता। अच्छा, आणि याच्यानंतर आझाद मैदानामध्ये सोडणार आहेत का? नाही, पोलीस स्टेशनलाच घेऊन चालले आता, पोलीस स्टेशन। थोड्या वेळापूर्वी आपण बघितलेलं होतं विनायक राऊतांना सुद्धा ताब्यात घेतलं होतं, पण त्याच्यानंतर तुम्हाला आझाद मैदानामध्ये त्यांना सोडलेलं आहे। आता तुम्हाला पोलीस घेऊन जाताना दिसत आहेत, तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत जानकर? आमचं म्हणणं आहे की आंबा बागायतदाराला हेक्टरी 5 लाख मिळाले पाहिजे आणि काजूवाल्यांना 3 लाख रुपये हेक्टरी मिळाले पाहिजे, ही आमची रास्त मागणी आहे कोकणातल्या शेतकऱ्यासाठी। आणि कैफतचा मोर्चा होता, कैफियत मोर्चा होता शेतकऱ्याचा। मग तुम्ही याच्यामध्ये नेमकं काय करणार होतात आजच्या या मोर्चामध्ये? आता मोर्चात जाऊन आम्ही वर्षावर जाणार होतो, वर्षा मागण्यावर कार्यकर्ते अडवले, वाशीला अडवले, पनवेलला अडवले आणि गिरगाव मधून देखील कार्यकर्त्याला तिथून थांबून दिलं नाही। तर यांनी इंग्रजापेक्षा भयानक कृत्य शेतकऱ्याबद्दल ह्या सरकारची नियत चांगली नाही आणि या प्रतिनिधींचं मनात इच्छा बरोबर नाही। शेतकऱ्याबद्दल जानकर तुमच्यासोबत सपकाळ सुद्धा आहे, त्यांच्याकडे तुम्ही फोन देऊ शकता का? देतो। हॅलो, हा सपकाळ सर, तुम्ही सध्या कुठे आहात आणि तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या त्या ठिकाणी आंदोलन करत नव्हते असं राजू शेट्टी म्हणतायत, नेमकं काय घडलं जेव्हा पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलं? पोलिसांनी ताब्यात घेत असताना सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ ज्याच्या उलट त्यांचं असं वागणं होतं आणि जबाबदार प्रतिनिधी त्या ठिकाणी असताना त्यांनी बळाचा वापर करून कुठलेही कारण नसताना आम्हाला ताब्यात घेतलं आणि हे शिशुपाल सरकार जे आहे याचे गुन्हे आता भरत चाललेले आहेत। शेतकऱ्यांशी चर्चा न करता, शेतीविषयक बाबीची चर्चा न करता आंदोलन